नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयातील अलंकार अभ्यासणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस लग्न समारंभांना जात असतो आणि अशा वेळेस लग्न समारंभांमध्ये गेल्यानंतर तिथं महत्त्वाची आपलं आकर्षण असतं ते नवरदेव नवरीकडे, बरोबर। आपण ती नवरी लग्नाच्या आधी जर आपल्या शेजारची असेल तर ती बघितलेली असते आणि त्या दिवशी म्हणजे लग्नाच्या दिवशी तिचं रूप इतकं बदललेलं असतं। मला तुम्हाला प्रश्न असेल, तिचं रूप इतकं का बदललेलं असेल? कारण की आपल्याला माहिती, कारण ती आपण बघितलेली आहे, तिच्या लग्नाच्या अगोदर बघितली, बरोबर आहे की नाही। बऱ्याच वेळेस ती आपल्याला जाताना येताना घरापाशी वगैरे दिसतेली, परंतु आज मात्र ती वेगळीच दिसते। आज तिचं लग्न आहे का? कारण तिने आज आहे ना खूप काही अलंकार प्रदान, बरोबर आहे की नाही, केलेले आहे। त्या अलंकाराने तिची शोभा वाढली, बरोबर आहे की नाही, तिचं सौंदर्य वाढलं। मग अलंकाराचा गुणच असतो, धर्मच येतो की रूपवान बनवणं, सौंदर्यात भर घालणं। त्या पद्धतीनं भाषेला सुद्धा असे विविध अलंकार लाभलेले आहेत की ज्याच्यामुळं ते भाषेमध्ये जर आपण ओवले, जर ते वापरले तर नक्कीच आपली भाषा ही परिणामकारक, प्रभावी आणि गोड, मृदू आणि इतरांपेक्षा आपण बोलण्यामध्ये सर्रास किंवा प्रभावी ठरत असतो। मग असेच भाषेच्या अलंकाराचा आपण अभ्यासणार आहोत। मी अभ्यासताना अगोदर अलंकार जसा शरीराला, अलंकार म्हणजे काय, दागिना, बरोबर आहे की नाही, तो शरीराची शोभा वाढवण्याचं काम करतो, तसाच भाषेतील अलंकार हे भाषेचे सौंदर्य वाढवण्याचं कार्य करत असतात। असे अलंकार नुसते प्रश्न उत्तर किंवा त्यापुरते किंवा ओळखणे किंवा व्याख्या लिहिणे किंवा उदाहरणं देणे इथपर्यंत आपण अभ्यासणार नाही, तर त्याच्या पुढे जाणार आहोत की ते अलंकार आपण ज्यावेळेस बोलतो, लिहितो, त्यावेळेस ते आपल्याला वापरता आले पाहिजे। इथपर्यंत आज ते अलंकार आपण समजावून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला मराठी लेखनास प्रभावी ठरेल, आपण लेखन करू शकू, अशा पद्धतीने ते आपण समजावून घेणार आहोत। साधं एक उदाहरण आहे, बरोबर की नाही। तुम्हाला समजा बोलायचंय की तुझे चालणे छान आहे, असं आपण वाक्य बोललो, तुझे चालणे छान आहे। हेच वाक्य जर आपण त्याच्यामध्ये काही अलंकार किंवा म्हणी यांचा जर वापर करून जर बोललो, समजा आपण असं बोललो किंवा कवी असे बोलतात, काय बोलतात की चांदणे शिंपीत जावे चालता तू चंचले, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले। बघा ना, ते वाक्य त्याचे अर्थ तोच आहे की तुझं चालणं मोहक आहे, तुझं चालणं खूप छान आहे। परंतु ते असं म्हटलं, कसं म्हटलं की चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले। बघा, हे ऐकायला कसं छान वाटतं आणि त्याच्यामध्ये जो शब्द आलेला आहे या च शब्दामुळे त्या वाक्याला नाद प्राप्त झाला आणि ऐकायला, श्रवण करायला आणि लिहायला ते छान वाटतं, लेखनात सुद्धा। अशा पद्धतीनं अलंकार जर वापरले तर आपली भाषा कशा पद्धतीने प्रभावी ठरते किंवा कथा, कादंबऱ्या, नाटक, निबंध लेखन, लघुकथा ह्या ज्यावेळेस आपण वाचत असतो ते वाचण्याचा आनंद घेताना आपल्याला हे अलंकार ते आनंद जास्त देत असतात त्या साहित्याचा। मग ते साहित्यामध्ये आपल्याला वापरता आले पाहिजेत। वापरताना तो कुठे कशा पद्धतीने वापरावा याचं आपल्याला फक्त एक नियोजन समजलं तर नक्कीच आपण जे काही बोलू किंवा लिहू ते अतिशय व्यवस्थित, प्रभावी आणि त्या भाषेवर आपली पकड निर्माण होऊ शकते। अजून काही बरेच असे उदाहरण आहे की जे आपण ऐकल्यावर आपल्याला ते बोलावंसच वाटतं। समजा अलंकारामध्ये बरेच अशा गोष्टी आहेत की ज्या आपण जर वाक्यात बोललो, समजा आता मी उदाहरण दिलं, कधी आई आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी ती कणखर ढाल असते। वाक्य काय आहे? कधी आई आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी ती कणखर ढाल असते, बरोबर आहे की नाही। म्हणजे आई आपल्याला जीव पण लावते, माया पण करते, प्रेम पण करते, परंतु ज्यावेळेस आपल्याकडून काही चूक होते त्यावेळेस ती आपल्याला कणखर ढालीप्रमाणे रागवते, प्रसंगी मारतेही। म्हणजे परंतु तिचं तिथपर्यंत आहे का? मग वाक्य कवीने किंवा त्या लेखिकेने किती छान वापरले, कधी आई उबदार शाल असते तर कधी ती कणखर ढाल असते। अजून एक वाक्य बघूया मित्रांनो, जे तुम्हाला फार आवडेल की शेजार धर्माचा एक धागा जुळला तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि धागा तुटला तर वैराच्या मर्यादा ओलांडतो, बरोबर आहे की नाही। शेजारचे नेहमी आपण बघत असतो किती प्रेम असतं,
बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यांच्यामध्ये जर स्नेह निर्माण झालं, प्रेम निर्माण झालं, तर त्या स्नेहाच्या मर्यादा ओलांडतं. बरोबर आहे की नाही? दूध आपण म्हणतो ना पातेल्यातून उतू जातं, त्या पद्धतीने त्याचं ते स्नेह उतू जातो. मात्र तिथंच जर काही वैर निर्माण झालं, त्यांचे जर वाद झाले, संबंध खराब झाले, तर तो वैराच्याही मर्यादा ओलांडतो. म्हणजे इथं लेखकाने किंवा कवीने किती छान प्रकारे शब्दांचा वापर केलेला आहे. असाच शब्दांचा वापर म्हणजे अलंकार, की जेणे भाषेचं सौंदर्य वाढवलेलं असतं. अशी भाषा आपल्याला ऐकण्यास गोड वाटत असते. मग भाषेला ज्याच्यामुळे सौंदर्य प्राप्त होतं त्याला अलंकार म्हणतात. खूप सोपी व्याख्या अलंकाराची कोणी करत, की भाषेला ज्याच्यामुळे सौंदर्य प्राप्त होतं त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात. मग अशा अलंकाराचे मराठी साहित्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार. कोणता अलंकार? शब्द अलंकार. आणि दुसरा आहे अर्थ अलंकार. बघा मग शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्द अलंकारामध्ये मोजके माझ्यामध्ये 3च अलंकार महत्वाचे आहेत, जे आपल्याला बरेच वेळी स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा आलेले असतात. अर्थ अलंकारामध्ये भरपूर प्रकार आहेत, ते आपण पुढील लेक्चरला अभ्यासणारच आहोत व्हिडिओ लेक्चर मध्ये. मात्र आता आज आपण शब्द अलंकार प्रथमतः समजून घेणार आहोत. मग शब्द अलंकार काय आहे, ते कुठे कुठे वापरावे, किंवा वाक्यात किंवा कवितेत ते कुठे आल्यावर आपण कसे ओळखावे, हे आज समजून घेणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो, तो आहे अनुप्रास. हा शब्द अलंकारामध्ये येतो. शब्द अलंकाराचा पहिला प्रकार कोणता? अनुप्रास. खूप छान अलंकार आहे अनुप्रास अलंकार. मी वाक्य बोललं किंवा एक वाक्य लिहिते. पार्वतीने पर्वताच्या पायथ्याशी पांढरा पक्षी पाहिला. बरोबर? पार्वतीने पर्वताच्या पायथ्याशी पांढरा पक्षी पाहिला. काय दिसतंय मित्रांनो याच्यामध्ये, या वाक्यामध्ये आपल्याला कुठेतरी छान वाटतं. एकच शब्द सारखा आलेला आहे. बरोबर? कोणता अक्षर सारखं आलेला आहे? प प प. बरोबर आहे की नाही? किती ठिकाणी आले? प्रत्येक शब्दाची स्टार्टिंगच त्यांनी झालेली आहे, सुरुवातच त्यांनी झाली. पार्वतीने पर्वताच्या पायथ्याशी पांढरा पक्षी पाहिला. काहीतरी आहे. बरोबर आहे की नाही? एकाच अक्षराची, बरोबर आहे की नाही, पुनरावृत्ती झालेली त्या वाक्यामध्ये, आणि त्या पुनरावृत्तीमुळे, त्या अक्षरामुळे त्या वाक्याला नाद प्राप्त झाला. तेथे अनुप्रास अलंकार होतो. मग असे अनेक उदाहरणे, अनेक तुम्ही ती ची भाषा बोलतात. बरोबर आहे की नाही? त्यानंतर आपण अजून बरेचसे उदाहरणे घेऊ शकतो. काकूने काकाच्या कामाचे, कपाटातील कागद कात्रीने करा कापली. बघा, त्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली दिसते. आपल्याला ऐकायलाही छान वाटतं आणि लक्षात ठेवायलाही छान वाटतं आणि बोलायलाही छान वाटतं. अशा प्रकारे हा अनुप्रास अलंकार आपण कशा पद्धतीने ओळखणार किंवा समजावून घेणार, तर एकाच शब्दाची काय झालेली आहे? अक्षराची पुनरावृत्ती. मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात ठेवावा, व्याख्या लक्षात राहावी. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्या वाक्याला किंवा त्या कवितेच्या चरणाला सौंदर्य प्राप्त होतं, त्याच वेळेस अनुप्रास हा अलंकार होतो. अजून एक छानसं उदाहरण देऊ शकते मी, हे की गाडी गडी गुडगुडी हातात सत्तेची छडी. बरोबर आहे की नाही? खूप मोठा डोलर आहे, त्या व्यक्तीकडे सगळ्या गोष्टी आहे. आपण हे एकाच वाक्यात सांगू शकतो की ती व्यक्ती खूप धनवान आहे किंवा खूप मोठी आहे, खूप श्रीमंत आहे. बरोबर आहे की नाही? मग कसा? गाडी गडी गुडगुडी हातात सत्तेची छडी. सगळे तिच्याकडे गाडी आहे, गडी आहे कामाला. बरोबर आहे की नाही? त्यानंतर हातात काय आहे? सत्तेची छडी आहे. अशा पद्धतीने
आपण त्या व्यक्तीचं वर्णन एका वाक्यात केलं आणि तेही आपल्या लक्षात राहील असं अशा पद्धतीने आपण अनेक उदाहरणं अनुप्रास अलंकाराचे घेऊ शकतो. त्यानंतर शब्द अलंकारामध्ये दुसरा प्रकार आहे मित्रांनो, तो आहे यमक अलंकार. कोणता अलंकार? यमक. मी एक उदाहरण देते कारण उदाहरणाच्या आधारे आपल्याला अलंकार जास्त लक्षात राहतात. जाणावा जो ज्ञानी, जाणावा जो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेहमणी, निसंदेहमणी सर्व काळ. बघा, जाणावा जो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेहमणी सर्व काळ. इथं एक अक्षर आलेलं आहे किंवा अनेक अक्षर येतात यमक अलंकारामध्ये. एक किंवा अनेक अक्षर एक ठराविक क्रमाने येतात. एक तर कवितेच्या मध्ये येतात किंवा कवितेच्या शेवटी येत असतात. ते यमक अलंकार होतो. बघा, हे नि हे अक्षर आहे ते इथे मध्ये आलेले आहे, पुन्हा लास्टला आलेले, पुन्हा इथं मध्ये आलेले, बरोबर आहे की नाही, शेवटी आलेले. अशा पद्धतीने ठराविक क्रमाने एकसारखी अक्षरे येतात त्यावेळेस कोणता अलंकार होतो? यमक अलंकार होतो. ज्या कविता आहे आपण त्यांना चाल लावतो त्याच्यामध्ये यमक अलंकार प्रत्येक ठिकाणी असतोच, त्यामुळेच आपण कवितांना चाल लावू शकतो. असे अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. जे आपण बालगीत बडबड गीत असतील त्यांना सुद्धा आपण यमक अलंकाराच्या आधारे चाल लावू शकतो. मग तुम्ही म्हणाल अनुप्रास अलंकार आणि यमक अलंकार यांच्यामध्ये साम्य दिसतंय, परंतु लक्षात ठेवायचं की अनुप्रास अलंकार ज्या वेळेस होतो त्यावेळेस अनुप्रास अलंकारामध्ये तो जो वर्ण असेल त्या वर्णाची आवृत्ती कुठेही होते आपण बघितलं, बरोबर आहे की नाही. परंतु यमक अलंकारामध्ये येणारा जो काही वर्ण आहे तो सारखा, तो मात्र विशिष्ट क्रमाने येत असतो. त्याला विशिष्ट ठराविक असा क्रम आहे, बरोबर आहे की नाही. नि अक्षर आपल्या प्रत्येक ठिकाणी दिसतंय का नाही, मध्ये दिसलं शेवटी दिसलं, बरोबर आहे की नाही. मग आपण यमक अलंकाराची व्याख्या करू शकतो की कवितेच्या चरणात किंवा वाक्यात एक विशिष्ट सारखे अक्षर एका विशिष्ट ठराविक क्रमाने आले असते ते यमक अलंकार होतो. एका ओळीत व्याख्या आहे, कवितेच्या चरणात एकसारखी अक्षरे ठराविक क्रमाने आल्यास यमक अलंकार होतो. मग आपण श्रावण माशी हर्ष मानशी, बरोबर आहे की नाही, हिरवळ दाटे चोहीकडे, सारखे सारखे शब्द आले, कोणता अलंकार होतो? यमक अलंकार होतो. त्यानंतर भरपूर असं गवताचं पात वाऱ्यावर डोलतं, डोलताना म्हणतं खेळायला चला, ल ल अक्षर आलेल्या शेवटी शेवटी. अशा पद्धतीनं आपण यमक अलंकाराची भरपूर सारी उदाहरणं देऊ शकतो. फक्त आपल्याला त्याचा अर्थ आणि ते त्याच्यात आणि अनुप्रास अलंकारामध्ये काय साम्य आणि भेद आहे हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे दोन्ही शब्द अलंकाराचेच प्रकार आहे, कारण तिथं शब्दानेच काहीतरी चमत्कृती होते आणि ते इतरांपेक्षा वेगळं वाटतं, बरोबर आहे की नाही. आता आपण तिसरा अलंकार अभ्यासणार आहोत. शब्द अलंकाराचा प्रकार आहे जो इयत्ता 10वीत आहे तुम्हाला, श्लेष अलंकार. तिसरा श्लेष असाही येतो आणि श्लेष असाही येतो. बघा, मराठी भाषेमध्ये शब्द लिहिताना बऱ्याच गोष्टी आपण सांभाळून लिहिल्या पाहिजेत, कारण ती मराठी भाषा आहे. श्लेष म्हणजे त्याचा मराठी अर्थ होतो आलिंगन देणे, म्हणजे मिठी मारणे. असंच आहे. आपण त्या अलंकारामध्ये जेव्हा पुढे गेलो का आपल्याला तसंच वाटतं. समजा मी एक उदाहरण लिहिलं, हे मेघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे वाक्य आहे, नीट विचार करा. या वाक्यामध्ये काय वेगळं वाटतंय तुम्हाला? हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन, मग जीवन म्हणजे आपलं आयुष्य, बरोबर आहे की नाही.
जीवन म्हणजे पाणी या शब्दाचे दोन अर्थ निघाले, बरोबर आहे की नाही? दोन्ही अशा आलिंगनासारखे आलेले, परंतु अर्थ काय आहेत? भिन्न आहेत. समजा श्यामराव रामरावांना म्हणाले, रामराव तुम्हाला सुपारी लागते का? त्यावेळी श्यामराव म्हणतात, हो लागते. हो लागते. बघा शब्द काय आहे? लागते. मग ते म्हणतात पुन्हा, मग लागते मग तुम्ही खाता का? लागते म्हणजे तर त्याला लागतो मार, बरोबर आहे की नाही? किंवा त्रास होतो. आणि लागते म्हणजे पाहिजे पण, बरोबर आहे की नाही? याला म्हणतात श्लेष. एकाच शब्दाचे दोन भिन्न अर्थ होतात, तेथे श्लेष अलंकार होत असतो. कोणता अलंकार होतो? श्लेष अलंकार होतो. अजून एक आपण उदाहरण बघूया मित्रांनो, की मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही? मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही? बघा इथे शब्द मित्र आहे, म्हणजे मित्र आला आपल्याला आनंद होतो, बरोबर आहे की नाही? परंतु तो आपला मित्र आणि जो सूर्य आहे त्याला पण काय म्हणतात? मित्र. म्हणजे एकाच शब्दाचे दोन भिन्न अर्थ झाले की कोणता अलंकार होत असतो? श्लेष अलंकार होतो. अशा पद्धतीनं आपण किंवा वर्गामध्ये आपल्याला सर येतात किंवा सर आले त्यांनी आपल्याला काही अभ्यास केला नाही म्हणून मार दिला, बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेस आपल्याला ते विनोदाने म्हणतात काय, छडी लागते का हातावर दिल्यावर? आपण म्हणजे ते आपल्याला लागते का विचारता, बरोबर आहे? आपण तो लागते, मग आपण म्हणायचं लागते तर मग काय घेतो? एक तर लागते म्हणजे खूप मार लागतो ते एक अर्थ, आणि दुसरी आपल्याला ते देणार आहे, बरोबर आहे की नाही? त्या पद्धतीने पाहिजे अशा पद्धतीने श्लेष अलंकार हा दोन भिन्न अर्थाने येत असतो. आपण त्याची व्याख्या समजून घेऊया. एकच शब्द वाक्यात, एकच शब्द आहे, बरोबर आहे की नाही? लागते, मित्र, जीवन, एकच शब्द दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती होते तेथे श्लेष अलंकार होतो. शब्द चमत्कृती झाली का नाही? शब्द चमत्कृती अशा पद्धतीने ही शब्द चमत्कृती होते, ती आपल्याला बघायला मिळाली. अशा अनेक उदाहरणं आपण घेऊ. हे शब्द अलंकारामधला हा तिसरा अलंकार आहे मित्रांनो, श्लेष अलंकार. आता आपण कोणते कोणते अलंकार बघितले? पहिला बघितला अनुप्रास अलंकार, ज्याने एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे त्या अक्षराच्या नादामुळे त्या वाक्याला सौंदर्य प्राप्त झालं, ते अनुप्रास अलंकार झाला, बरोबर आहे की नाही? आपण उदाहरण अनेक देऊ शकतो. पार्वतीने पर्वताच्या पायथ्याशी पांढरा पक्षी पाहिला, एकदम लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा अलंकार शब्द अलंकारामध्ये बघितला आपण, कोणता होता तो होता यमक अलंकार. जाणावा जोन्यानी पूर्ण समाधानी निसंदेय यमनी सर्व काळ. म्हणजे नी या अक्षराची, नी हे अक्षर एक ठराविक क्रमाने आलं. ज्यावेळेस कवितेच्या चरणात एकसारखं अक्षर ठराविक क्रमाने येते तेथे यमक अलंकार होतो. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड्स म्हणत असतो, बरोबर आहे की रायमिंग. त्यानंतर तिसरा अलंकार आपण बघितला श्लेष अलंकार. एकच शब्द दोन भिन्न अर्थांनी येतो आणि एक शब्द चमत्कृती निर्माण होते, तेथे श्लेष हा अलंकार तयार होतो. अशा पद्धतीने आपण या शब्द अलंकारांचा अभ्यास केला. अर्थ अलंकारांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो चला तर धन्यवाद.